दिलं होतं की संत्रा असतं ते बाहेरून एक वाटतं पण आतून त्याच्या फोडी फोडी आहेत. आतून ते विभक्त आहेत, बाहेरून एक आहे. तसं मानवी जीवन बाहेरून एक शरीर दिसतं, आतमध्ये घटक आहेत आणि त्या घटकाचे प्रत्येक जण वेगळे वेगळे तज्ञ आहेत. कोणी शरीराचा तज्ञ आहे, कोणी मनाचा तज्ञ आहे, कोणी बुद्धीचा तज्ञ आहे. आणि कुठेतरी लोकांना सुख मिळावं म्हणून प्रत्येक जण प्रत्येक अवयव नीट व्हावा अशा पद्धतीने ती सुखाची व्याख्या करतात प्रत्येक जण. आयुर्वेद शास्त्राकडे गेलं तर ते आत्म्याकडे फारसं लक्ष देत नाहीत, पण कफ पित्त वात पित्त सगळं सरळ असलं पाहिजे, साम्य असलं पाहिजे, याच्याकडे जास्त लक्ष. ते कधीच म्हणणार नाही जप तप किंवा काय करा, फक्त जेवण व्यवस्थित करा, ऋतुफळं खा, ज्या ज्या काळामध्ये जे जे फळं निर्माण होतात ती ईश्वराने निर्माण केलेली आहेत आणि ते खाल्लीच पाहिजे. त्याचा सिद्धांत जगण्याचा वेगळा आहे. काल मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगितलं की मर्यादा आहे. शरीर आहे अमृत प्या पण मर्यादा आहे. हे सत्य आपल्या अंतःकरणाला पटलं पाहिजे. हा ज्ञानोबांचा विषय आहे. शरीर कसं ठेवायचं किंवा मन कसं असलं पाहिजे हा येणारा विषय आहेच, पण पटलं पाहिजे. फार ऐकावं लागत नाही बरं. वाल्ल्या कोळ्यासारख्या डाकूला दोन शब्द ऐकल्याबरोबर तो बदलतो. आपण संत गिळून गप बसतो तरी आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. सत्संग फार नसतो. जेवढे माणसं जगात श्रेष्ठ झालेले त्यांचा इतिहास होता, दोन शब्दामध्ये त्यांचं परिवर्तन झाले. ते काळजाला लागलं पाहिजे आणि ज्या काळजाला लागतं ते काळीज तेवढं संवेदनशील असलं पाहिजे. दगडासारखं नाही असलं पाहिजे. ते लागतच नाहीत. मी असं बोलतो समजू नका बरं का. तुकोबारांना सुद्धा असे श्रोते मिळालेले आहेत. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड तया होनी दगड बरे देवा. ही समस्या जगद्गुरु तुकोबारांच्या पुढे आहे. संवेदनशील अंतःकरणाला एक वाक्य परिवर्तन करतं. एक वाक्य मग कशा करता परिवर्तन करतं? जगणं मर्यादित आहे, आनंद अमर्याद आहे. शरीर लहान आहे, 3.5 हाताचंच आहे. शरीराबद्दल वादच करू नका. आत्मा लहान नाहीये, आत्मा महान आहे. शरीराच्या नादानं आत्मा पण लहान केला आपण, पण तो महान आहे, त्याचा आनंद महान आहे. त्या प्रतिबंधकापैकी आपण काल शरीराचा विचार केला नैसर्गिकरित्या आणि मनावर थोडाफार काल विचार केला आणि त्यापैकी 2 वाक्य आपल्या पुढे काल मांडले. मला पाहिजे, मला आवडतं, माझी अशी इच्छा आहे, माझं अशा प्रकारचं जीवन आहे. ही वाक्य आहेत, खूप गोड वाक्य आहेत. अत्यंत बुद्धिमान श्रीमंत गरीब कुठल्याही प्रतीचा माणूस असू द्या, त्यांनी कितीही अभ्यास केलेला असू द्या, कितीही विद्वान असू द्या, त्याची ही वाक्य त्याचं आयुष्य असतं. मला हे पाहिजे, मला हे आवडतं, यात माझी प्रगती आहे. आता हे जे 2 शब्द काल सांगितले मी तुम्हाला, मला पाहिजेत, या 2 वाक्यामध्ये ज्ञानोबांचे 2 सिद्धांत आहेत, ज्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये आपण चिंतन करत आहोत. मला पाहिजेत. मला म्हणजे कोणाला पाहिजेत? भगवान श्री ज्ञानोबा इथून विचारसरणी आपली प्रारंभ करतात. मला पाहिजे म्हणजे कोणाला पाहिजेत? इंद्रियाला पाहिजेत, मनाला पाहिजेत, बुद्धीला पाहिजेत का अंतःकरणाला पाहिजेत? मला म्हणजे कोण? आणि पाहिजे शब्दाचा खूप गोड अर्थ आहे, इच्छा. पाहिजे शब्दाचा अतिशय सुंदर अर्थ इच्छा. आणि इच्छेचं ज्ञानोबाने जे लग्न लावलेले ज्ञानेश्वरीमध्ये, ज्याच्या ज्याच्या जवळ इच्छा असेल तो तो माणूस द्वेषीच असणार, कारण की इच्छेचं लग्न द्वेषाबरोबर झालेलं आहे. तुम्ही कोण आहात ज्ञानोबाला काही देणं घेणं नाही. तुमच्याजवळ इच्छा आहे तर तुमच्याकडे द्वेष असणार. या अलिखित गोष्ट आहे, निश्चित घटना आहेत.
इच्छा आहे ना तुमच्या मनामध्ये, तुम्ही द्वेषी असणारच. तुम्ही ज्यांच्या लग्नाला जाता त्यांचं लग्न जर एखाद्या वेळेस चांगलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा अशा पद्धतीचं मला पण लग्न करायचंय, तिथंच द्वेष सुरू होतो. यांनी कसं केलं, कोणता कॅटरर लावला, कुठं काय केलं, सगळं सुरू होतं. तुम्ही आनंदासाठी जाता आणि तिथं इच्छा निर्माण होते, तिथं द्वेष आलेला असतो. ही जोडी फुटतच नाही. इच्छेचं परिवर्तन, इच्छेचा मालक हा द्वेषच आहे. ऐकायला कठीण जाईल पण ऐकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हे जे दोन वाक्य आहेत, मला पाहिजे, मला म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंद्रिय स्वीकार कराल ते इंद्रियांना विषय पाहिजेत. मला पाहिजे मध्ये मला पाहिजे या दोघांमध्ये टिंब टिंब ठेवा, तिथले शब्द बदलत राहतील, बाकी काहीच बदलणार नाही. मला कोण, इंद्रिय, त्याच्या पुढे शब्द येणार विषय. मला विषय पाहिजे. ज्ञानोबांची ओव्या इतक्या गोड आणि सुंदर आहेत. विषया वाचोनी काही. ज्ञानोबांच्या ओव्या हृदयात शिरल्या पाहिजेत बरं. ऐकल्यात पुष्कळ. तुम्ही भाग्यवान आहात, कानावरून पण ओव्या गेलेल्या आहेत, कानाच्या आत शिरल्या नाहीत. या विषया वाचोनी काही आणि सर्वथा रम्य नाही. हळूहळू शब्द ऐकले म्हणजे आपोआप अर्थ कळेल. आणि सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. काय गोड ओवे बघा. स्वभाव बदलत नाही. ज्ञानी असा, अज्ञानी असा, महान असा, श्रीमंत असा, स्वभाव बदलत नाही. राजा होऊ द्या, भरपूर पैसा येऊ द्या, चिकूबाजी करणार असतो. स्वभाव. गरीब होऊ द्या एखादा उदार व्यक्ती, तो उदारता त्याचा जर स्वभाव असेल, तो गरीब झाल्यानंतर सुद्धा उदारता करणार, आपल्या ताटातली भाकरी देण्याचाच प्रयत्न करणार. स्वभाव. स्वभाव शब्दामध्ये खूप सुंदरता आहे. स्व म्हणजे आपण, भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. तुमचं अस्तित्व म्हणजे तुमचा स्वभाव. इंद्रियाचा स्वभाव. विषयाच्या अतिरिक्त या जगात काहीच नाही असं ज्यांना वाटतं ते इंद्रिय. आणि मला म्हणजे इंद्रिय जर तुमचं ठरलं तर विषयाच्या अतिरिक्त तुम्हाला काहीच आवडत नाही. तुम्ही ग्रामीण भागातले आहात, बीड माझ्या दृष्टीने फार मोठ्या अशातला भाग नाही, पण मुंबई, पुणे किंवा देशाविदेशात जर गेलात तर काही बुद्धिमान माणसाची वाक्य फार चांगली आहेत. दारू पित नाही का तुम्ही? नाही. खात नाही? नाही खात. मग कशाला जन्माला आला? इतकं सहज बोलतात. मग याच्याकरताच मनुष्याचा जन्म आहे का असा प्रश्न पडतो आपल्याला. ही बुद्धिवादी मंडळी नाहीये, इंद्रियवादी मंडळी. बुद्धिवादी मंडळी म्हणता येत नाही त्यांना. खाणार किती दिवस, पिणार किती दिवस, तुमच्या आतड्यांना पचवण्याच्या मर्यादा आहेत हे तुम्ही विसरता. तुम्हाला खाण्यात आनंद आहे, आतडं पचवतं तोपर्यंत. आनंद आतड्याशी निगडीत ठेवला तर तुम्ही इंद्रियाच्या अधीन गेलात. वाक्य लक्षात येते? इंद्रियाच्या अधीन जर गेलात, खाणेपिणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे. इंद्रियाच्या अधीन आहात आणि इंद्रिय सांगतात काहीच नाही जगामध्ये. आणि म्हणून ज्या जगात आपण जगत आहोत त्या जगाची कमाल पहा. इंद्रियामध्ये पुन्हा पाठबळ निर्माण करण्याकरता औषधी निर्माण केल्या जातात. ह्या जगात आपण नांदतो. किती मूर्खातलं मूर्ख जग आहे. आकांक्षा तृप्त होत नाही, इच्छा तृप्त होत नाही. आणि इच्छा जेव्हा तृप्त होत नाही तेव्हा द्वेष निर्माण होतो, मार्गक्रमण करायला सुरुवात होते. मला पाहिजे, विषय पाहिजे, पण इंद्रियात सामर्थ्य नाही. नाही, काल सांगितलं तुम्हाला मी, स्टेरॉइड घ्या, वेगळे वेगळे औषधं घ्या, पण पाहिजे. हा स्वभाव फार वाईट आहे इंद्रियाचा. ही विषय. तसं मला म्हटल्यानंतर तुम्ही इंद्रियाच्या अधीन झालात.
याच्यापेक्षा थोडा जरा वरचा वर्ग म्हणजे काल सांगितला तुम्हाला तो मनाचा वर्ग आहे. इंद्रियाकडे नाही, तो भावनेकडे फार लक्ष देतो. तो काही नसताना रमतो, त्याचं नाव आहे मनाचं क्षेत्र. सगळे कवी, सगळे लेखक, साहित्यकार या क्षेत्रातले आहेत. असं जग असलं पाहिजेत, असं वातावरण आहे, असं निसर्गाचं रूप आहे, असा माझा प्रवास झाला, असे डोंगर सुंदर आहेत. चढत नाहीत बरं कधी, किंवा दऱ्याखोऱ्यात हिंडत पण नाही. कल्पना, याला म्हणतात मानसिक स्तरावरचं जगणं. इंद्रियापेक्षा थोडे चांगली लोक आहेत, इंद्रियाच्या आहारी जात नाहीत, पण मनाच्या आहारी असतात. आणि या जगातलं प्रत्येक, तुम्ही माझ्या समोर काही जगातली जेवढी माणसं असतील, सगळेचे सगळे मनाच्या आहारी आहेत. मनाला वाटलं तर करता. पुस्तक वाचायचंय वाटलं तर, जेवायचंय वाटलं तर. मग जर हुशार लोक असतील ना, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्या अनुकूल वातावरण तयार करतात. भाषा लक्षात येते? तुम्हाला काय पाहिजे त्याच्या अनुकूल वातावरण तयार करतात. समजा एखादा लहान मुलगा आहे, घरातला जेवत नाहीत, ते आईच्या लक्षात असतं, याला हे नाही आवडत, हे आवडतं. हा मनाचा प्रश्न आला. मग त्याच्या आवडीची भाजी केली, फक्त जाऊन सांगते अशी अशी भाजी बघ, तुला जर खायचं असेल तर. मन तयार होतं. दृष्टांताकडे जाऊ नका बरं का. सगळे जगातले माणसं आहेत ना, याच स्वभावाचे आहेत. कोणत्या माणसाला काय आवडतं याची व्यवस्था करून पैसे कमवणारा एक वर्ग आहे, याला व्यापारी वर्ग म्हणतात. मग तुम्ही अमुकच हॉटेलमध्ये, अमुकच रेस्टॉरंटमध्ये का जाता? तुमच्या मनाची व्यवस्था ते करतायत. भाषा समजून घ्या. तुमच्या मनाप्रमाणे ते वागतात, त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही पैसे देता. आणि मग घरामध्ये ती कंडिशन तयार होत नाहीत. घर हे तुमचं वास्तव जीवन आहे, रेस्टॉरंट हॉटेल हे कृत्रिम जीवन आहे. या दोघातलं अंतर कळत नाही तुम्हाला. घरामध्ये मान मिळत नाही तुम्हाला. घर हे वास्तव आहे, तुमचा मूर्खपणा ओळखते ते. बाहेरच्या लोकांना कळते की तुम्ही किती मूर्ख आहात. कमी बोलता बाहेर. जे बोलायचं असेल ते जपून बोलता, त्यातले त्यात पुन्हा शुद्ध बोलता. आणि अपमान होईल म्हणून जे मनात येतं ते बोलत नाही. आणि मग समोरच्याला तुमचा अंदाज येत नाही, तो तुम्हाला विद्वान, मोठा, महान समजतो आणि मग पारितोषिक देतो. घरच्या माणसाला माहिती तुम्ही किती शहाणे आहात, त्याच्यापेक्षा तुम्हाला माहिती. मानसिक जगणं म्हणतात त्याला. भयानक आहे हे मानसिक जगणं. नसलेलं आजारपण ह्या मनाने तयार केलं जातं. नसलेलं, काल मी तुम्हाला सांगितलं, जेवल्यामुळं शरीरात आजार वाढतात हे शारीरिक दृष्ट्या आहेत. मानसिक दृष्ट्या नसलेलं आजारपण आहे. आमच्या गुरु महाराजांनी फार सुंदर दृष्टांत सांगितला होता. स्वामी काशी काळंजी महाराज. राजस्थानमध्ये कापूस त्या काळामध्ये जास्त तयार होत होता आणि राजाने कापूस बोलवला होता. आता राजाचा कापूस आहे ना, तो व्यापाराचा थोडाच आहे. तो दोन चार पेठ विकत घेतलेला तो कापूस उंटाच्या गाडीवरून चाललेला होता एका लाईनीने तो कापूस. आणि गाद्या विणणारा त्या ठिकाणी बसलेला होता. त्याचा एक लहान मुलगा होता 20-22 वर्षाचा. आणि त्याला तो रोज कापूस विणायची सवय व्हायची. त्याला आपण विणकर म्हणतो ना, गादी वगैरे तयार करणारे. तो असं ते कापूस विणता विणता अचानक त्याच्या समोरून गाड्या निघाल्या कापसाच्या. एक गेली, दोन गेली. डोंगराप्रमाणे तो कापूस जाताना त्याने पाहिला. आणि 10-5 गाड्या गेल्यानंतर त्या डोक्यात चक्कर बसलं आणि त्याचं जीवन बदललं. मन म्हणजे काय ते सांगतोय. कोण बुनेगा? त्या डोक्यात टेन्शन आलं नाही. कोण विणणार एवढं? कोण बुनेगा? कोण खाते? सुरू झालं त्या डोक्यामध्ये. आणि तोपर्यंत गाड्या निघून गेल्या. याच्या मनातून गाड्या गेल्याच नाहीत. त्याच्या मनामध्ये
त्या गाड्यांचं अस्तित्व तसंच राहिलं. माझे सिद्धांत समजण्याचा प्रयत्न करा. वास्तवातलं अस्तित्व नष्ट झालं, पण मानसिक अस्तित्व आहे, त्याला वेडेपणा म्हणतो आपण. मानसिक अस्तित्व आहे, वास्तवात नाहीये, पण मानसिक. तुमचं जगणं तेच आहे जे वास्तवात नाही, ते तुमच्या मनामध्ये म्हणून दुःख होतं. वास्तवात तुम्ही विद्वान नाहीयेत, सुशिक्षित नाहीयेत, चांगलं बोलणारे नाहीयेत, त्यागी नाहीयेत, वैराग्यवान नाहीयेत, ज्ञानी नाहीयेत, पण सगळ्या पदव्या तुम्ही लावता. वाणी भूषण, टीका करतोय असं समजू नका बरं का. अमुक भूषण, हे कोणी लावलेल्या पदव्या, कुठून तयार झालेल्या आहेत ह्या? काय अपेक्षा आहे, का लावाव्यात ह्या? तुम्ही एकटेच जगामध्ये बोलता का? काय बाकीचे बोलत नाहीत? गायकीमध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, वक्तृत्वात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, म्हणजे काय तुमचं अस्तित्व प्रगट व्हावं याच्याकरता ते शब्दांचा आधार घेऊन समाजामध्ये वावरतात. पण मनावरचं जे अस्तित्व आहे, ज्ञानोबांनी सगळ्यात जास्त या ठिकाणी भर दिलेला आहे. मनावरचं जे अस्तित्व आहे, माझा शब्द जरा जड जातो म्हणून थोडा हलका शब्द वापरतो, त्याला आपण आठवण म्हणतो. वास्तव निघून गेलेलं असतं, स्मृती शिल्लक राहते, पण ते आठवण शब्द तेवढा प्रगल्भ नाहीये. म्हणून अस्तित्व, मनात असलेलं अस्तित्व जे वास्तवात नाही. हलका ऐकून तरी काय फायदा, सगळं कठीण आहे का? गाड्या निघून गेल्या, ज्याच्या होत्या त्याच्याकडे, ह्याच्या डोक्यात बसलं ना ते, ह्याच्या डोक्यातल्या, मेंदूतल्या, मनातल्या गाड्याच गेल्या नाही. कोण बुनेगा, कोण खाते का? आणि भारतामध्ये फार छान पद्धत आहे, लवकर रोगाचं निदान कोणाला होतच नाही. प्रत्येक माणसाकडे गेल्याशिवाय माणसाला समाधान होतच नाही. मग ते आई बापांनी ठरवलं, काय झालं या मुलाला? मग काही त्यांनाही काही समजत नाही ना, नाही कळालं. ते त्यांचेच आई बाप आहेत ज्याला समजत नाही. मग वैद्याकडे नेलं, वैद्याने काही समजत नाही, काही शारीरिक दोष नाही, आणि सगळ्या वैद्याची औषधं खाल्ल्यानंतर मग माणूस आहे ना अदृश्य शक्तीकडे वळतो, आणि ज्याच्या त्याच्या क्वालिटी प्रमाणे देवाकडे जातात. ग्रामीण असेल तर मरी आहे, वड्यातलं आहे, थोडा शिकलेला असेल तर कुलदैवत आहे, त्याच्यापेक्षा जर उच्च असेल तर मग एखादा बाबा आहे, ज्याच्या आशीर्वादाने आम्ही मोठे होतो, मंत्री होतो, वगैरे वगैरे. पण मानसिक आधार, माझा शब्द नीट ऐका, मानसिक आधार घेण्याचा माणूस प्रयत्न करतो. सगळीकडे गेला तो, कुठंच गुण आला नाही. आणि माणसाचा जो दुसरा स्वभाव आहे ना, तो हा आहे, गुण नाही आल्याबरोबर समोरच्या माणसाला तो झिरो करतो. गुण आला नाही ना इथे, काय खरं नाही. ज्याला आपण शून्य किंमत देतो त्याचं अस्तित्व सुद्धा आपल्याला माहित नसतं. पांडुरंगाकडे एकाने नवस केला आणि तो पूर्ण झाला नाही, आणि मला भेटलं, मला म्हणे महाराज आम्ही पंढरपूरची वारी आमच्या कुळामध्ये बंद आहे. म्हणले काय कारण? काही नवस पूर्ण झाला नाही. म्हणलं तुला सांगितलं कोणी होता नवस करायला? पांडुरंग भेटला होता का तुला माझ्याकडे नवस कर म्हणून? नाही. मग चालू करत असताना त्यांनी चालू कर म्हणून सांगितलं नाही, बंद करताना तू तुझ्या मनाने बंद. तुझं अस्तित्व तुझ्या मनातलं काय आहे ते समजून घे. तू तुझ्या मनानं ते सुरू केलं, मनानं बंद केलं. मग पांडुरंगाने मदत करायला पाहिजे होती, केली ना. नाही कळालं? केली ना मदत. काय मदत केली? तू जिवंत आहे ना, तू जिवंत आहे, ही काही कमी मदत आहे? सृष्टी उत्पन्न करणारा आणि नष्ट करणारा परमात्मा आहे. देवाला शिवाय देऊन तुला जिवंत ठेवतो, हे काही कमी आहे? आणि देव तुझं बोलणं ऐकतो तुझ्या हृदयात असून, हे त्या देवाचं केवढं मोठेपण आहे म्हटलं. नाही म्हणे महाराज तुम्ही शब्दामध्ये फिरवता ना, तू फिरलेलाच आहे, फिरवायची काय गरज आहे?
कोणताही देव तुम्हाला तुमच्या अंतःकरणातल्या अस्तित्वासाठी आवश्यक नाही. वारकरी संप्रदायाचा, भगवान श्री ज्ञानोबांचा अभ्यास करा. इतकं सुंदर संप्रदाय आणि ज्ञानेश्वरी आहे, तुम्हाला मोठं करते. तुम्ही ज्याची पूजा करतात त्याला मोठं म्हणत नाही, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. आई आपल्या मुलाला मोठं करते, मुलाला प्रेम देते, मुलाच्या मोठेपणासाठी आपलं अस्तित्व नष्ट करते, तिचं नाव आई आहे. आणि मनुष्यासाठी आपलं अस्तित्व समाप्त करून ज्ञानेश्वरीचा खाऊ देते. आईपेक्षा मोठा शब्द आहे माऊली, म्हणून आपण ज्ञानोबारायला माऊली म्हणतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, तो एखाद्या पुरस्कारासाठी, एखाद्या राजाने त्याला म्हणावं तुम्ही पारायण करावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी नाही. तुमचं अस्तित्व मोठं झालं पाहिजे, तुमच्या अस्तित्वातलं वास्तव प्रगट झालं पाहिजे, मानसिक गुलाम राहिले नाही पाहिजे. तुम्ही जिथे जिथे जाता ना ते थोतांडे ते किती वर्षापूर्वी सांगितलंय, 700 वर्षापूर्वी. माझं दुर्भाग्य आहे की नेमकं ज्ञानोबराय समजत नाही. बर ज्यांना ज्ञानोबराय समजत नाही ते ज्या संतांच्या पाया पडतात त्यांना विचारलं तुम्ही तिकडं का पाया पडतात? पाण्याने दिवा पेटवला. अरे म्हटलं भिंत चालवली, रेडा बोलवला, अंधश्रद्धा आहे. म्हटलं पाण्याने दिवा पेटवला ही श्रद्धा, भिंत आणि रेडा बोलवली अंधश्रद्धा. एक काम करू, चमत्कार बाजूला ठेवू, ज्याचं अस्तित्व शिल्लक राहील ते फक्त ज्ञानोबराय असतील. कोणत्याच साधूचा ग्रंथ नाही जगामध्ये, कोणत्याच साधूचा ग्रंथ नाही. पुढचा शब्द नीट आहे का? तुम्हाला गरज आहे, तुम्हाला भक्त आणि शिष्य या नावाखाली गुलाम केलं जात, ज्याचा ज्ञानावर ज्ञानेश्वरीचा विरोध आहे. तुम्ही ब्रह्म आहात, तुमचं अस्तित्व जीवाबरोबर आहे, मग तुम्ही गुलाम कसे? का गुलाम करायचं तुम्हाला? कोणी विचार केला या गोष्टीचा? मानसिक मुक्ती देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. कोणाच्याही अस्तित्वाचा स्वीकार करू नका, तुमचं अस्तित्व मोठं करा. दुसऱ्याच्याही अस्तित्वाचं खंडन करू नका. एकदम साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, सर्वा घटी राम, देहा देही एक. प्रत्येकाच्या देहात राम आहेत, द्वेष करू नका. अस्तित्व एकाच आहे, तुम्ही त्या अस्तित्वाचा अंश आहात, कोणाचा द्वेष करता? मग का द्वेष होतो? इच्छा, मन याचा स्वीकार तुम्ही केला. ज्ञानेश्वरीची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मनाचा स्वीकार केला, मनाच्या आहारी गेलात, नसलेलं अस्तित्व तुमच्यामध्ये जन्माला आला आणि मग तुम्ही देवतांकडे, साधूकडे फिरत गेलात. तुमची मानसिक रुग्ण आहात आणि तुम्ही देवाकडे जाता, साधूकडे रुग्ण आहेत, तुम्ही मानसिक रुग्ण आहात. मग काही साधू असे असतात, येणाऱ्या सगळ्यांना आशीर्वाद देतात, 2-4 लोकांना फायदा होतो. ज्यांना फायदा होतो तो त्या साधूचा जास्त फायदा करून देतात. फायद्याने फायदा वाढतो आणि हळूहळू ते व्यापारी केंद्र तयार होतं. दुकानं येतात, क्षेत्राचा विकास होतो, ज्ञानाचं अस्तित्व संपतं, अज्ञानाचं अस्तित्व वाढतं. जो संत तुमचं अस्तित्व वाढवण्याकरता जन्माला आला होता त्याचं अस्तित्व कमी आणि तुमच्या अस्तित्वाचं वर्चस्व त्या ठिकाणी जास्त. तुम्ही साधूला सुद्धा बर्बाद करणारे आहात, बाकीचं तुम्हाला काय सांगावं? ज्ञानेश्वरी शिकवत नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे तुम्ही मोठे व्हा, तुमचं अस्तित्व मोठं करा, मनोरुग्णता नष्ट करा, नसलेलं अस्तित्व तुम्ही पुसा. मग सगळ्यांचा उपयोग झाला नाही. एक साधू फिरत फिरत आला होता, त्याला सांगितलं आमच्या पोराला असं झालेलं आहे. भिक्षा मागणारा साधू, त्यांनी सांगितलं काय झालं? त्या पोराला आणून ठेवलं. त्याला विचारलं त्या साधूने, काय झालं रे? हे कोण बुनेगा, कोण कातेगा, कोण बुनेगा? अच्छा असे. तो मधुकरी मागणारा साधू होता, त्याच्या लक्षात आलं विणकऱ्याचं पोरग आहे,
कापूस पाहिला असेल फार मोठा आणि चक्कर बसले त्याच्या डोक्यामध्ये, किती साधी गोष्ट आहे. तरी सांगितलं अरे चिंता मत कर, जेवढा कापूस बघितला ना जळून गेला. अच्छा, शब्दाने नीट झाला, एकच शब्द. आणि जेवढा कापूस बघितला ना जळून गेला तो. अच्छा म्हणल्याबरोबर अच्छा झाला तो. हे शब्द बोलणारा, हे नस पकडणारा गुरु आपल्या जीवनामध्ये पाहिजे. तोपर्यंत आपलं काही करायचं. छोटा शब्द आहे, जल गया, बस मुलगा दुरुस्त झाला. ती घडी जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण एखाद्या साधूकडे, एखाद्या मंदिराकडे, एखाद्या देवाकडे आपलं मन आपल्याला भटकत ठेवतं, गुलाम करतं, व्यसनाधीन करतं. हे आपल्या लक्षात येत नाही. हे मन आहे. इतकं सुंदर ज्ञानोबा सांगतात मनाच्या बाबतीमध्ये. 13व्या अध्यायामध्ये 5-10 ओव्या आहेत, घरी गेल्यानंतर वाचा. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव. सावयव कल्पना म्हणजे मन. काल्पनिक जगणं आहेत, कशातही आनंद मानतात. फॅशन डिझायनर लोक आहेत ना, कलाकार लोक, रंगकर्मी लोक, हे फार हलक्या मनाचे असतात. एक शब्द जर यांना सांगितलं ना कोणी, तुझा आवाज बरोबर नाही, तू एका मिनिटात सर्जरी करतात चेहऱ्याची. मन इतकं हलकं मन आहे. आणि स्तुतीने लगेच मोठं होतात. हे हलकं मन आहे. आणि नस ज्याला मिळाली ना त्याचं नाव आहे चमचा. असं चढवतात ना जवळची माणसं, काय अप्रतिम. यालाही माहित नसतं काय अप्रतिम आहे, त्यालाही माहित नसतं. सिद्धांत समजून घ्या. हा जो अप्रतिम शब्द जवळचा मित्र वापरतो किंवा जवळचे लोक वापरतात, हा अप्रतिम शब्द तुमच्या मनात गारवा निर्माण करून जातो. तो खोटा आहे हे बोलणाऱ्याला माहिती आहे, पण ज्याच्यासाठी वापरला त्याला माहित नाही तो शब्द. त्याला वाटतं हे वास्तव आहे. याचं नाव आहे भ्रम, याचं नाव आहे मानसिक जीवन. का चांगला म्हणला समोरचा माणूस तुम्हाला? काय अस्तित्व आहे तुमचं? खरंच तुम्ही तसे आहात का? तुम्ही तुम्हाला विचारा. 7 दिवसातलं महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला. आपुला संवाद आपणासी, याचं नाव आहे ज्ञानोबा राय. तुम्ही तुमचे मित्र व्हा. तुम्ही तुमच्या मनाबरोबर बोला. तुम्ही तुमच्या बुद्धीशी संवाद साधा. ते तुमचे खरे मित्र आहेत. आणि जसं जसं तुम्ही मनाशी बोलाल, चुकीचं अस्तित्व असेल, लहान असेल मन, समजदार मन नसेल, पण जसं जसं तुमचं मित्र होईल ना तसं तसं ते मोठं होईल. तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करून जगाकडे लक्ष देताय. तुमचे अवयव, तुमचे जवळचे तसेच उपाशी राहत आहेत. ज्ञानोबरायांच्या बाबतीत विश्लेषण करत असताना किती सुंदर शब्द आहे. आपुला संवाद आपणास. तुम्ही बोला तुमच्या मनाबरोबर. एक साक्षीदार म्हणून तुमच्या मनाला सांभाळा. अप्रतिम आनंद होईल. मनामागे धावू नका, मनाला धावू द्या. तुम्ही स्थिर राहा. काय करणार आहे मन? पळेल पळेल पळेल. आईला माहिती आहे पोरग उड्या मारेल उड्या मारेल. दमलं तर व्यवस्थित झोपेल, दमलं तर व्यवस्थित झोपेल, पण घराच्या बाहेर जाणार नाही, आईला सोडणार नाही. तसं तुमचं मन आहे ना, करू द्या कल्पना. कल्पना करेल करेल आणि दमेल. माझ्या बोलण्यामध्ये 2-3 संप्रदायाचा उगम आहे बरं का. तुम्ही एखाद्या योगा सेंटरमध्ये, ध्यान सेंटरमध्ये गेला ना, हे सांगतात तुम्हाला जे मी सांगतोय तुम्हाला. फक्त ते पैसे घेतात, इथं फुकट आहे. ध्यान सेंटरमध्ये गेलं, बसा, इकडे लक्ष द्या आणि लक्ष द्या. तुम्ही कधी स्थिरच झालेला नसता. ते तुम्हाला स्थिर करा. मग तुम्ही म्हणता मन स्थिर होते. हो नाही नाही चालेल.
फिरू द्या मनाला, तुम्ही फक्त साक्षी बघा. जबरदस्ती 5-6 तास बसवतात. मन कंटाळतं 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 आणि स्थिर होतं. याच्यासाठी करोडो रुपये लोक कमवतात. ज्ञानोबारामध्ये छोटी ओवी, हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. त्या मनाला जर मार्ग लावला, थोड्या दिवसांनी मन मजबूत होईल, आघात सहन करण्याच्या लायकीचं सामर्थ्याने होत असते. आपण कोणाचं तरी ऐकतो म्हणजे ती वाणी असते. कार्यकर्ते असतील तर नेत्याचं ऐकतात, शिष्य असेल तर गुरुचं ऐकतो, पत्नी असेल तर नवऱ्याचं ऐकते, मुलगी असेल तर बापाचं ऐकते. काही भाग्यवान असे की कुणाचंच ऐकत नाहीत आणि त्यामुळे ते कोणाच्या लक्षातही राहत नाही. कुणाचं तरी ऐकलं पाहिजेत आणि सांगितलं पाहिजेत. आपला विषय आणि मुद्दा नीट लक्षात ठेवा बरं का. वाणीचं सामर्थ्य म्हणून आपण सांगतोय. काय बोललं जातं हे सांगत नाहीत, विषय काय आहेत हे सांगत नाहीत. वाणीचं सामर्थ्य, ताकद काय आहे वाणीची. प्रेम असेल, चुकीचं सुद्धा मनुष्य ऐकतो. लक्षात आलं का. प्रेम असेल तर चुकीचे पण मनुष्य ऐकतो. प्रेम नसेल तर ह्रस्वदीर्घाच्या चुका निघतात. व्याख्यान जर द्यायला गेलात ना तुम्ही कुठे, की मग तुम्ही बोलता कसे, तुमची मांडणी कशी आहे, तुमचा अर्थ कसा, याच्यावर सगळी चर्चा होते. मराठी बोलता येत नाही, चालला व्याख्यान द्यायला. प्रेम नाही तिथं, ज्ञान आहे. आणि प्रेम असेल ना तर तुमचा मुलगा 10 वेळा चुकीचं बोलतो, एकही शब्द नीट बोलत नाही. तुम्ही असं कधी म्हणत नाही की माझा पोरगा नीट मराठी बोलत नाहीत. प्रेम आहेत म्हणून सगळं माफ असतं. हाच प्रकार मानवी जीवनामध्ये असतो. चुकीचं बोललं, चुकीचा सिद्धांत सांगितला, चुकीचा व्यवहार केला, सगळं माफ. आणि जिथे ज्ञान आहे, प्रेम नाही, हा आजच्या प्रवचनाचा मुख्य विषय. जिथं ज्ञान आहे, प्रेम नाही, तिथं सगळं शुद्ध लागतं. सिद्धांत शुद्ध लागतात, भाषा शुद्ध लागते, व्यक्तिमत्व लागतं, विनम्रता लागते. जेवढे गुण जे आपण पाहतो ना भारतामध्ये, सगळ्या गुणाची माणसं अपेक्षा करतात. तुम्ही एखाद्या विद्वानाकडे गेलात, तो काय बोलतो हा नंतरचा विषय. पहिला मुद्दा असतो तो आपल्याला मानतो का, तो आपल्याला आदर देतो का. हे दिसायला छोटे छोटे गुण आहेत बरं का. याच्यावर लोक संत झालेले आहेत. सांगत काहीच नाहीत, फक्त मान देतात. मान दिला की माणूस मोठा होतो. सज्जन माणसाची व्याख्या काय संसारामध्ये, थोडा अभ्यास करून बघा. काय व्याख्या आहे सज्जन माणसाची. कुणाशी बोलत नाहीत, कुणाशी भांडत नाहीत, कुणाला रागवत नाहीत. मग याला भेकड म्हणायचं का सज्जन म्हणायचं. याला जर तुम्ही सज्जन म्हणलं ना तर संत सज्जनमध्ये येतच नाही. संत क्रांतिकारी आहेत. परंपरेनं आलेली वाटचाल संत करतच नाहीत, परंपरेला मानतच नाहीत. स्वतंत्र परंपरा असते, स्वतंत्र नियम असतात. मला सांगा, ज्ञानोबारांच्या पूर्वी अभंग नव्हते म्हणून ज्ञानोबारांनी करायचे नाहीत का. ज्ञानोबारांच्या पूर्वी ओवी नावाचा छंद नव्हता, ज्ञानोबारांनी तयार केला. ज्ञानोबारांच्या पूर्वी गवळण हा प्रकारच नव्हता, विरहिणी हा प्रकार नव्हता, अभंग हा प्रकार नव्हता, हरिपाठ हा प्रकार नव्हता. सगळं ज्ञानोबारांनी तयार केलं. परंपरेच्या विरोधातच आहे ना. आपण त्यांना संत म्हणतो, त्या काळातले लोक सज्जनसुद्धा मानत नव्हते. काय चालले, भारत कुठे चालला आहे, काय याच्या मागे लागले. तुम्हाला हसू येईल अजूनसुद्धा. त्या काळामध्ये 2 संत फार प्रसिद्ध होते, चक्रधर स्वामी आणि ज्ञानोबाराय. आणि इतिहास हे सांगतो, जेवढे महाराष्ट्रातले बुद्धिमान, उच्चवर्णीय आणि विद्वान लोक होते ना, सगळे चक्रधरांचे शिष्य होते. आणि सगळे गावठी जे होते ते ज्ञानोबारांचे होते. त्यांचा अभ्यास करून बघा चक्रधरांचा. महदाईसा, नरेंद्र पंडित, मोठे मोठे नाव आहे त्यांच्यामध्ये.
लिहिलेलं. आणि छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. चक्रधर स्वामींनी इकडं पाहिलं, चक्रधर स्वामींनी तिकडं पाहिलं, याचा सुद्धा उल्लेख आहे. कसेही वागले तरी त्याचा उल्लेख आहे. आमच्याकडे असा उल्लेखच ते ज्ञानोबराय कसे वागले. ज्ञानोबरायांच्या बाबतीत वर्णन करायचं ठरलं तर जेने निगम वल्ली प्रगट केली एवढंच उल्लेख आहे. ज्ञानोबराय म्हणजे योगीराज. फार छोट्या गोष्टीचं वर्णन केलेलं नाही. अरे का फरक आहे तुम्हाला मी सांगतो. जिकडे चमत्कार आहेत लोक तिकडे झुकतात. चक्रधर स्वामीकडे जो समाज झुकला, विद्वान समाज, लोक वगैरे, काही सांगितलं अशातला भाग नाही. झुकण्याचं मूळ कारण फक्त एवढंच होतं की त्यांच्याकडे चमत्कार होता. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि आजचा काय, चमत्काराकडेच लोक झुकतात. परंतु वाणी हे शिकवते तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात कसे असा. वारकरी संप्रदायातला कुठलाही संत न कुणाला तावीज देतो, न गंडा देतो, न संसार सुखाचा होईल असा आशीर्वाद देतो. कळते का तुम्हाला. अभंग लिहून जर तुकोबाराचा संसार चांगला झाला नाही तर अभंगावर कीर्तन करून संसार चांगला होईल असे कीर्तनकार कसे सांगतील. शक्य आहे का ते. आमचं तर धोरणच आहे मूळ, संसार दुःख मूळ. कशाला लोक आमच्याकडे येतील चमत्कारासाठी. आकड्याचा नंबर सांगत नाही कीर्तनकार, नोकरी लागल म्हणून सांगत नाही, काही सांगत नाही. माझा एक मित्र आहे तो फार या बाबतीमध्ये तरबेज आहे. दिल्लीला असतो. 100-150 कोटीचा आश्रम आहे. येत काहीच नाही त्याला, पण प्रसिद्ध आहे ते. कधी जायचा योग आला की मला बरं वाटतं त्याकडे जायला. निवळ मूर्ख माणूस. तुम्ही म्हणा मग तुमचा मित्र कसा, त्याला काही ठरवलं का आम्ही. मित्राला काही क्वालिटी असते का. लहानपणीपासून जे मित्र जमा झालेत त्याच्यामध्ये कोणी तसंच राहतं, कोणी कलेक्टर होतं, कोणी मोठा होतं. मित्रच राहतात शेवटी. देवीचा उपासक आहेत. बहादूरगड म्हणून दिल्लीला एरिया तिकडं आहे, तो मोठं मंदिर आहे वगैरे. CM वगैरे दर्शनाला येतात. मी त्याला विचारलं, मला तर काही मंत्रतंत्र याच्यावर काही भरोसा नाही आहे. तुझ्या आशीर्वादाने कोणाचं कल्याण होईल तर याच्यावर मुळीच विश्वास नाही. का तुझा आशीर्वाद जर स्वतःला लागला नाही, स्वतः विद्वान झाला नाही, स्वतः मोठा झाला, पण हे सगळं गमवलं कसं. नाही म्हणे शास्त्रीची फार छोटी गोष्ट असते. गोड बोलत चला, कर भला सो हो भला, सगळ्यांना आशीर्वाद देत चला. 100 माणसापैकी 2-4 माणसं का होईना चांगले असतातच. भविष्यात त्यांचं कल्याण होतं. मग 100तून 2-3 करत 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 एक आपला ग्रुप तयार होतो आणि तो ग्रुप बाकीच्या ग्रुपला तयार करतो. बरं झालं एखाद्याचं कल्याण तर तो आपल्याला आठवतो, नाही झालं तर कोण आपल्याला फासावर देतं काय. भारताचा कायदा आहे का असं. महाराजांनी सांगितलं आणि ते काम नाही झालं तर काय महाराजाला फाशीवर देणार आहे का. झालं तर प्रसाद घेऊन येतो तो महाराज, तुमच्यामुळे हे काम झालं. माझा अर्थ लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. चमत्काराकडे झुकणारा वर्ग आहे. मग ज्ञानोबराय तुकोबरायकडे का झुकत नाही आजही विद्वान लोक. तुम्हाला सत्य काय आहेत हे साधू संतांची वाणी सांगते. अर्थ लक्षात ठेवा. सत्य काय आहेत हे साधू संतांची वाणी सांगते. संसार हा सुखरूप होतच नाही. रामचंद्र प्रभू असो अथवा भगवान श्रीकृष्ण असो, या संसारामध्ये परिवर्तन करता येत नाही. पावसामध्ये परिवर्तन करता येत नाही, उन्हामध्ये परिवर्तन करता येत नाही. 100 वर्षाचं ठरलेलं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये 101 वर्ष करता येत नाही. नाही म्हणजे महाराज काही लोक म्हणतात 115 जगला, 116 जगला, 150 वर्ष जगेल. भीष्माचार्याचं 146 वर्ष वय होतं. असं काही माझा मुद्दा 100 म्हणजे 100च धरू नका, पण त्याचं एक लिमिट आहे. 150 वर्ष झाले. पण सृष्टीच्या इतिहासात 100-150 वर्षाला काय किंमत आहे महाराज. 2-5 इकडे तिकडे झाले तर फरक काय पडलं आहे. त्या परिस्थितीमध्ये तुमच्यावर कृपा करणारी वाणी म्हणजे साधू संतांची. ती काय सांगते याला महत्त्व नाही, तुमच्याविषयी त्या वाणीमध्ये किती आदर आहेत हा साधू संताचा विषय. नीट आहे का बरं का काय बोललो. ती काय सांगते हा महत्त्वाचा विषय नाहीत.
तुमच्याबद्दल तिच्या वाणीमध्ये प्रेम आहे. हा गुरु संत याचा विषय आहे. मुद्दा लक्षात येतो तुमच्या? आई काय सांगते, किती शिकलेली आहे, आईला किती व्यवहार ज्ञान आहेत, याच्याशी मुलाला काही देणं घेणं नाही. तुमचं भलं व्हावं ही 24 तास चिंतन करणारी माऊली म्हणजे आई आहे. आणि एवढाच गुण घ्या तिचा. तिला काय येतं, ते किती विद्वान आहेत, हे काही तुम्ही काही एखाद्या विद्यापीठामध्ये आईला भरती करता का? बरं, तुम्ही तिच्या पोटी जन्माला येऊन तुम्हीच परीक्षक होता का? तुला काय येतं, तुला काय अक्कल आहे? मला तर ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. आईची सुद्धा समीक्षा करता तुम्ही. याच्यापेक्षा वाईट काय आहे जगामध्ये? जिच्या पोटी जन्माला येऊन तुम्ही शहाणे झालात, तिला तुम्ही मूर्खात काढतात. केवढे शहाणे आहेत? कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीची? तिची भावना काय याच्यावर तिचं मातृत्व आहे. ती जेव्हा बोलते, तिच्या डोळ्याचा अभ्यास करा, शब्दातल्या गोडव्यांचा अभ्यास करा. तुम्ही चुकल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती सावरते. संत आणि माऊली हे सारखेच असतात, म्हणून संतांना माऊली म्हणतात. तुमच्या चुकाकडे लक्षच नाही आहे त्यांचं. त्यांना आशा आहे, अजून लहान आहेत, आज नाही उद्या सुधरेल. अजून लहान आहेत, कळत नाही त्याला, आज नाही उद्या सुधरेल. अहो, ह्याच्यामुळेच तर भगवान बाबा आहे. कोणाच्या घरामध्ये विना होता त्या काळामध्ये? बाबा जिथे तिथं जायचे. काय होतं त्या काळामध्ये? सगळं तुमच्याकडं कसं आहे मला माहीत नाही, पण डोंगर आहे एवढं नक्की. आणि डोंगरी शब्दाचा अर्थ माणसं मारण्यात तरबेज, बाकीचं तर सोडूनच द्या. प्रत्येकाच्या घरी वाघोऱ्या. आणि भगवान बाबासारखे संत आणि वाघोऱ्या असणारं गाव, कसा ताळमेळ बसायचं? कधीतरी विचार करा ना या गोष्टीचा. काय असतील भगवान बाबाचं मत? भगवान बाबाची एक टेक्निक सांगतो, तुमच्या लक्षात येईल. काही गावांना भगवान बाबा माहेर म्हणायचे. हे माझं माहेर आहे. हे बाबांची भाषा गोड आहेत. याला मातृत्वाची भाषा म्हणतात, याला मातृत्वाची वाणी म्हणतात. का असं म्हणायचे? लोक म्हणायचे, बाबा तुम्ही दुसऱ्या गावी कीर्तन करता, आज आमच्या गावात पण कीर्तन झालं पाहिजेत. अहो, कीर्तन झालं पाहिजे, पण त्या गावात टाळकरी नाही, त्या गावात विना नाही, तुंतुन आहे. काय कीर्तन करणार तुम्ही? बरं, त्या गावाला नको म्हणलं की राग येतो. मग बाबा म्हणायचे, बाय असं आहे, हे गाव माझं माहेर आहे. आणि मुलगी माहेरला आली की ती निवांत असते. मला तुमच्या गावाला माहेर वाटतं, मी निवांत राहतो. लोक खुश. काय घेणे कीर्तना वाचून? ते अजून सुद्धा लोक मला म्हणतात, बाबा आमच्या गावाला माहेर म्हणायचं, आम्ही समजून घेतोय माहेर कसं आहे. आणि एवढी भयानक परंपरा. किनगाव राजा नाव ऐकले तुम्ही? बुलढाण्याकडे गाव आहे किनगाव राजा, दुसरबीडच्या जवळ आहे, सिंदखेडच्या पुढे किनगाव राजा. बाबा तिथे कधी कीर्तन करत नव्हते. माझं माहेर आहे म्हणायचे. मग मी सुरुवातीला ज्यावेळेस गादीवर बसलो 2003ला, त्यावेळेस तो दौरा सुरू केला, तो मी बुलढाण्यावरून सुरू केला होता. बुलढाणा, जालना, औरंगाबाद असा दौरा घेत घेत येत होतो मी. ते बुलढाण्याकडे गेलो, तिकडचे बरेच गावं घेतले. ते किनगाव राजा म्हणून गाव आहे, तिथं कीर्तन ठरलं रात्रीच्या दौऱ्यामध्ये. मंडप टाकला, सगळं ठरलं. माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन 5 मिनिटातच खलास. चाल होईपर्यंत काहीच नाही. चाल संपली आणि मी बोलायला सुरुवात केली की गोंधळ सुरू झाला. थांबा थांबा, शांत राहा, काही नाही. मला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कीर्तन प्रवचन झाल्यानंतर लोकांना म्हणावं लागतं कार्यक्रम संपलाय, उठा. पण ती किनगाव राजा असं गाव आहे की मला स्वतःला म्हणावं शांत राहा, शांत. कोणी ऐकलं नाही. मग शेवटी मी म्हणलं मी कीर्तन बंद करतो. ते म्हणजे काय हरकत नाही, जय विठ्ठल केलं, निघून आलो. राग आला होता, काय मूर्ख लोक आहेत, सगळी व्यवस्था केली कीर्तन. मग ते शेजारी कीर्तन होतं. हे सगळे किनगावचे लोक किनगावर तिथं आले. मी म्हणलं आता ही पोरं इथं गोंधळ करतील, जाऊ दे म्हणलं, बघू आपण. सगळं कीर्तन नीट ऐकलं. वर्गणी पण घेऊन आले गडाला.
मग मी त्यांना म्हटलं, अहो तुमच्या गावात कीर्तन तुम्ही मंडप टाकला नाही. म्हणे काय म्हणे महाराज, तुम्हाला आमच्या गावची परंपराच माहीत नाही. म्हटलं काय परंपरा आहे? मोठे बाबा आमचे ते कीर्तन करत नव्हते, तुम्ही कोण? परंपरा कोणती असावी हे तर कळलं पाहिजे. म्हटलं मोठे बाबांनी कीर्तन केलं नाही का? नाही. का नाही केलं? बाबा म्हणायचे किनगाव राजा माझं माहेर. म्हटलं मला आत्ता कळालं. आणि कीर्तन न करण्याची परंपरा आजही ती जपली 3ऱ्या पिढीमध्ये. हा चमत्कार आहे. पुन्हा दुसरीकडे येऊन कीर्तन ऐकलं, वर्गणी दिली, पण परंपरा जपली. आणि एकच शब्द आहे, बाबा म्हणायचे आमचं माहेर आहे. ते माहेर शब्द किती जपला असेल त्यांनी. तुमच्या इतकंच प्रेम, माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. पण आपण विद्वत्ता सांगतो, ज्ञान सांगतो, सिद्धांत सांगतो, याचा समाजावर प्रभाव पडत नाही. पण त्या वाणीमध्ये जे मातृत्व आहेत, त्या वाणीमध्ये जे प्रेम आहेत, त्या प्रेमाचा प्रभाव पडतो. आणि हे विद्वानाला अजून कळत नाही हे काय प्रकार आहे म्हणून. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट सगळं शिकून अभंग लिहिता येत नाहीत. आणि कुठल्याही शाळेमध्ये न गेलेले तुकोबराय अभंग लिहितात. जळतं अंतःकरण महाराज त्यांचं. हा काय प्रकार? इतकं आम्ही शिकलो, इतकं डिग्र्या घेतल्या, दशग्रंथी म्हणून नाव आहेत, परिसर आमच्या पुढं झुकतो. आणि जसे तुकोबराय शब्द निवडतात, जशी तुकोबरायांची वाणी चालते, आमची का चालत नाही? आणि ती जलसी गाथा बुडवायला कारणीभूत होते. जलसी गाथा बुडव. बरं तुकोबरायला विचारा, महाराज हा काय प्रकार आहे? तुमची वाणी एवढी सुंदर आहे आणि विद्वान लोकांची वाणी एवढी चांगली नाहीत. तुकोबराय खूप सुंदर उत्तर देतात आणि ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी. हा मुद्दा नीट आहे का बरं का? तुकोबराय म्हणतात वाणीच माझी नाहीत, वाणी संतांना शरण गेली. नीट आहे का? वाणी संतांना शरण गेली आणि संतांनी त्या वाणीला अलंकार दिला. हे तुकोबरायांचं जीवन आहे. एका शब्दामध्ये कृपाया केली संतजनी, कृपा केली. आणि त्यांची कृपा म्हणजे काय? माझी अलंकारिली वाणी, माझ्या वाणीला अलंकार दिला. तुकोबरायांचा खूप सुंदर अभंग आहेत, पूर्ण अभंग आहेत. इतका सुंदर अभंग आहेत. शृंगारिले बाळ कौतुके, काय शब्द आहे बघा. शृंगारिले बाळ, पूर्ण अभंग हाच आहेत. पूर्ण अभंगाचं सार सांगतो तुम्हाला काय. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे, आली मुखा वाटे अमृत वचन. माझा शब्द नीट आहे का बरं का? आली मुखा वाटे, आणलीच नाहीत. आपण आहे ना लिहायला बसतो, विचार करतो आणि मग आला शब्द एखादा चांगला तर ठीक, नाही तर आपणच आपले लेख फाडून टाकतो. काही काही महापुरुष तर एवढे भाग्यवान आहेत, एखाद्या ठिकाणी पत्र लिहितात, पोस्टात टाकतात, नंतर त्यांना आठवतो पत्ता लिहायचं विसरून गेलो. आली मुखा वाटे अमृत वचन. आणि तुकोबरायांच्या वाणीची किंमत तुकोबरायांना आहे. माझी वाणी सुंदर आहे. 400 वर्षापूर्वी तुकोबराय स्वतः सांगतात. हा अभिमान आहे. तुकोबराय म्हणत नाहीत असं की माझ्या वाणीला किंमत नाहीत. माझ्या मुखातून निघणारे शब्द हे अमृतवाणी आहे. आली मुखा वाटे. फक्त माझी नाही आहे ती, माझ्यावर संतांनी कृपा केली म्हणून ती आली. फक्त माझ्या मुखातून आली. आली मुखा वाटे अमृत येणे. आणि त्याच्यावर माझा शिक्का पडला. तुका म्हणे माझ्या मुखातून आल्यामुळं शिक्का पडला. तुका म्हणे याच्यामुळे उत्तीर्णता येणे नो हे जन्म. या ऋणातून मुक्त होता येत नाही. का असं केलं तुमच्यावर? काय नाही, तुकोबराय म्हणतायत संत हे उदार आहेत. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. उदार कृपाळ म्हणजे ज्ञानोबा आहेच बरं का. शृंगारिले बाळ कौतुके. माझा
असे नीट ऐकून घ्या. तुमचे शब्द दुरुस्त होणं, तुमचं बोलणं दुरुस्त होणं ही ज्ञानोबांची कृपा आहे. समाजाला जर असं वाटायला लागलं ना की यांचे शब्द ऐकावेत, ही संतांची कृपा आहे. आणि समाज तुमच्या अपेक्षा पूर्ण करत असेल ना तर देवाची कृपा आहे. हे दोन कृपा भिन्न भिन्न आहेत. तुम्ही म्हणाल ते जर तुम्हाला मिळत असेल ना, ही देवाची कृपा. तुम्ही म्हणेल ते देवाच्या कृपेमध्ये आणि संतांच्या कृपेमध्ये फरक. मग देवाचे भक्त कधीही कवी नसतात, कधीही कवी नसतात. देव प्रसन्न आहेत, पाहिजे ते त्यांना मिळतं. पाहिजे तो राजासेवक होतो त्यांचा, पाहिजे तितकं संपत्ती त्यांच्याकडे असते. वाणीमध्ये ताकद नसते, ऐश्वर्य संपन्न असतात. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. देवाने कृपा केली हा वारकरी संप्रदायातला छोटा सिद्धांत आहे. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होते महाराज, म्हणून त्यांना कोणी संत म्हणतं. ऐकले नाही इतिहास तुम्ही? नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होते तरी काका त्यांना कच्चे ठरवतात. इथे गुरु परंपरा लागते. जर परंपरा असेल तर वाणी शुद्ध होते. आणि गुरु परंपरेनं आलेलं ज्ञानच वारकरी संप्रदायाला मान्य असतं. माऊलीने गुरु परंपरा सांगितली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आणि आमचे संत म्हणतात असं नाही, गुरु परंपरा वेगळी असते आणि देवाची कृपा वेगळी असते. देवाच्या कृपेनं शिवाजी महाराज शिष्य असू शकतात, पण वाणीमध्ये जर गोडवा यायचा असेल, वाणी जर प्रसन्न व्हायची असेल तर संतांचीच कृपा लागते. नाही महाराज तुकोबाराच्याबद्दलच बोलतात तुम्ही, सगळ्याबद्दलच काल सांगितलं तुम्हाला मी. चोखोबाराच्या वाणीतला प्रसाद कोणाचा आहे? ज्ञानोबारायांचा आहे. सोयराबाई बोलते, ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. वेश्येच्या घरात जन्माला आलेली काणोपात्रा अभंग तयार करते आणि ते वारकरी संप्रदायाला मान्य होतात, हे ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. माझी अलंकारिली वाणी. नामदेव महाराजांचा तर प्रश्नच नाही. महाराज माऊली ज्यावेळी समाधीला बसले, नामदेव महाराजांनी महाराष्ट्र सोडून दिला. काय राहिले नाही म्हणे महाराष्ट्रात, पंजाबमध्ये जाऊन राहिले. वयाच्या 80 वर्षापर्यंत माऊली समाधीला गेल्यानंतर 80 वर्ष वय होईपर्यंत नामदेव महाराज घुमान या गावी पंजाबमध्ये होते. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.